मूर्ती लहान पण कीर्ती महान असंच काही करून दाखवलं. सुभाष विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय मुर्डीकोटा येथील इयत्ता 11वी सायन्सचा विद्यार्थी अमित शिवलाल 18 आहे. या विद्यार्थ्याने ऑटोमॅटिक सुरूबंद वॉटर टँक प्रोजेक्ट तयार केला. अगदी कमी रुपयांमध्ये हा प्रोजेक्ट तयार केला जाऊ शकतो. यासाठी गिअर मोटार, रिमोट कंट्रोल, किट, खेळणी गाडी, पाणी मोटारसह अन्य साहित्य लागत असून त्याला याबाबत कल्पना अशी आली की वॉटर टँक जेव्हा आपण पाणी भरल्यानंतर बंद करावा लागेल तेव्हा त्याच्या डोक्यात कल्पना सुचली व त्याने वॉटर टँक भरल्यानंतर ती ऑटोमॅटिक बंद होईल व पाणी खाली झाल्यानंतर वॉटर टँक आपोआप पाणी भरेल. हा प्रोजेक्ट तयार केल्यानंतर त्याच्या या प्रोजेक्ट सर्व स्तरावर कौतुक होत आहे. महाविद्यालयातील प्राचार्य व शिक्षकांनी त्याचं अभिनंदन करून पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. मी आहे सध्या गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील सुभाष विद्यालय मुंडीकोटा या शाळेतील मूर्ती म्हणतात ना, मूर्ती लहान पण कीर्तिमान असेच ह्या शाळेतील एका 11वी विद्यार्थी 11वीच्या सायन्स येथील अमित या विद्यार्थ्याने करून दाखवले आहे. आपण जाणून घेऊया की त्यांनी कशा प्रकारचे प्रोजेक्ट तयार केले आणि काय माहिती तो आपल्याला देणार आहे. तो मेरा नाम अमित शिवलाल 18 है. मैंने एक प्रोजेक्ट बनाया सर. इसका प्रोजेक्ट का नाम है सर ऑटोमेटिक टर्न ऑफ वाटर टैंक. जैसे अगर टैंक भरेंगे सर तो वैसे अपने आप ये वाटर के मोटर बंद हो जाएंगे सर. अगर जैसे खाली हो जाएंगे ना सर इसमें से पानी तो अपने आप चालू हो जाएंगे सर. बने व्हिडिओ 500 लगा. 500 रुपये असं अंदाजे किती लागतात? 5. त्याच्यामुळे काय काय सेव होणार आहे? याच्यामुळे सर इलेक्ट्रिकचा सेव होणार आहे आणि पाणीच्या काही झंझट नाही राहतं सर. टँक भरली का नाही भरली हे ऑटोमॅटिकच भरत सर ना ऑटोमॅटिकच बंद होईल. कोणत्या वर्गातील विद्यार्थी? मी 11वी करतो. या प्रोजेक्टची तुला कोणी माहिती दिली किंवा कोणी तुला नाही माहिती? सर म्हणजे मी नाही का सर एक दिवशी सरांनी मला सांगितलं जसे टँक भराल तर सांगशील. मी तिथं पाहतच होतो की केव्हा भरल का भरल. त्यांना तिथून सुचलं सर की हे आता याचा काही ना काही उपाय करावा लागला ऑटोमॅटिक. मग मला याचा आयडिया आला. मग कोणत्या शाळेतील शिक्षकांनी किंवा काही तुला याच्याबद्दल काय माहिती दिली नाही. मला कोणत्याही शिक्षकांनी माहिती नाही दिली सर. फक्त सपोर्ट केला सर. मला फार आनंद होत आहे. मला आणि काय अमित शिवलाल 18 या नावाचे विद्यार्थ्याला एक दिवस आमच्या शिपायाने सांगितलं की वॉटर टँक पाहून ये, भरली की नाही भरल्यानंतर सांगशील मला. या एखाद्या अगदी छोट्याशा गोष्टीवरून त्या विद्यार्थ्याने एक मनात कल्पक बुद्धी वापरली आपली. स्वतः विज्ञानाचा वापर करून या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने अतिशय सुंदर असं अतिशय उपयोगी असं एक त्याला आपण काय म्हणू प्रोजेक्ट त्याने तयार केला. आणि हा खरंच हा प्रोजेक्ट वॉटर सेव कंट्रोल किंवा त्याला आपण काय म्हणू वॉटर टँक कंट्रोल ऑटोमॅटिक वॉटर टँक कंट्रोल असं आपल्याला आपण त्याला म्हणू शकतो. पाण्याचं टँक म्हणा किंवा इतर काही म्हणा केव्हा भरेल आणि केव्हा रिकामं होईल या संदर्भात या ठिकाणी असं बघण्याची गरज नाही. आपण टँक सुरू ठेवून बाहेरसुद्धा जाऊ शकतो. घरच्या लोकांनासुद्धा याचा लाभ होईल. यामध्ये पाणी व्यक्ती होणार नाही. त्यामुळे पाण्याची बचत होईल, इलेक्ट्रिकची बचत होईल आणि अतिशय उपयोगी असं हे आपल्याला प्रोजेक्ट आहे असं या ठिकाणी मला मनाशी वाटते. मला अभिमान वाटते. म्हणजे विद्यार्थ्यांना फार सुंदर रीतीने त्याने प्रयोग या ठिकाणी सादर केलेला आहे. त्याला आम्ही असं प्रोत्साहन देत राहू. त्याला यादी आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. पुन्हा त्याला काही प्रयोग करायचे असतील तर त्याला पुन्हा लॅबॉरेटरी किंवा घेऊन पुन्हा मार्गदर्शन पूर्ण करून देतो. त्याने असंच उज्ज्वल लाभ करावा आमच्या विद्यालयाचं असे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.